तेच जर आपल्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट असेल तर 10 रुपयामध्ये ऍडमिशन. माझं सर्टिफिकेट निघाल्यामुळं, माझ्या लेकराचे सर्टिफिकेट निघाल्यामुळं त्यांचे शिक्षण पुढचं मोफत होत आहे. हा फायदा आहे आणि हा फायदा आपल्याला फक्त अभ्यास जर कुणी करून दिला असेल तर आदरणीय दादांनी दिलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी, या सदावर्तेज सारख्यांचे तोंड बंद करण्यासाठी, म्हणजे ह्यांचे तोंड बंद करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा अंतरवली सराटी या ठिकाणी मोठा जनसागर आपल्याला त्या ठिकाणी जमायचा आहे. एवढंच सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. वास्तविक पाहता आपल्याला तळमळ पाहिजे. काल एका पत्रकाराने प्रश्न विचारला की प्रत्येक वेळेस मनोज दादा तुम्हाला हाक दिले, तुम्ही किती वेळेस जाणार, तुम्ही किती वेळेस. आम्ही सांगितलं मनोज दादांनी आम्हाला 1 नाही 2 नाही 100 वेळेस मी हाक दिली तरी आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या हाकेला जाणार. कारण ते आपले ताईत आहेत. 4-4 करोड लोकसंख्या असणाऱ्या मराठा समाजाच्या ताईतला जर ही लोक अशी उलट भाषा बोलत असतील तर आपण काय शंड आहोत का? आपण काय हातामध्ये बांगड्या भरल्यात का? नाही ना. आदरणीय मनोज दादांचा विरोध कुठल्या ओबीसी समाजात बांधवाला नाही. इतर समाजातील आरक्षण रद्द करून आम्हाला आरक्षण द्या असं नाही. आम्ही ऑलरेडी कुणबीमध्ये आहोत, आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहोत. आमचा हक्क आम्हाला द्या. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यासाठी पिढ्याने पिढ्या बर्बाद झाल्या. 100 एकरवरचे मराठा समाज 50 एकरवर आला, आज एकरवर गुंट्यावर आला आहे. आपल्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी आपण आरक्षण आणि ते फक्त आपल्याला आतापर्यंत मिळून दिलेलं आहे ते आदरणीय दादांनी. म्हणून पुन्हा एकदा या सरकारचं तोंड दाबण्यासाठी, या सरकारची मुस्कटदाबी करण्यासाठी, सही वक्त आने पर करवा देंगे हदों का एहसास. मराठा समाजानं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सही वक्त आने पर करवा देंगे हदों का एहसास, क्योंकि कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे. कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है. आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला उद्याच्या 29 तारखेला मोठ्या संख्येनं मनोज दादाचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला, धनगर समाजाला जर योग्य न्याय जर कोण मिळवून देईल तर ते फक्त दादाच देतील. कधी त्यांनी धनगर समाजाला विरोध केला नाही, कधी दादांनी मुस्लिम समाजाला विरोध केला नाही. या पुढची लढाई त्यांच्यासाठीच ते लढणार आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण रस्त्यावर उतरायचंय. मुस्लिम बांधवासाठी आपण रस्त्यावर उतरायचंय, धनगर समाजातील बांधवासाठी आपण रस्त्यावर उतरायचंय. ही दादांची शिकवण आहे. कुठल्या समाजाला त्यांचा विरोध नाही. आपण फक्त आपल्या हक्काचं मागतोय. त्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी जेवढं होईल तेवढं गावातील ज्यांना येणं होत नसेल त्यांनी घरातील तरुणांना अंतरवली सराठी या ठिकाणी पाठवावं, एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.